सर्वप्रथम मी आज ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आहे, त्यानिमित्त त्यांना अभिवादन करतो। त्याचबरोबर मी आपल्या सगळ्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो। दरवर्षी नव्या वर्षाला आपण एकमेकांना शुभेच्छा देतो, पण यावेळच्या शुभेच्छा फार महत्त्वाच्या आहेत, कारण हे महत्त्वाचं वर्ष आहे। हे वर्ष अशासाठी महत्त्वाचं नाही की या देशात एक सार्वत्रिक लोकसभा निवडणूक या वर्षी होणार आहे। हे वर्ष अशासाठी महत्त्वाचं आहे की भारतीय जनतेला संविधान की मनुस्मृती, लोकशाही की हुकुमशाही याचा एक निर्णय आता घ्यायचा आहे आणि त्या दृष्टीने हे वर्ष सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे, म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देतो। निर्भय बनो ही आमची एक लोक चळवळ आहे। निर्भय बनो हा काही आमचा नारा नाही। या देशाच्या वडिलांनी, महात्मा गांधींनी तो चंपारणमधल्या निळीच्या शेतकऱ्यांना दिला की इंग्रजांच्या कूटनीतीविरुद्ध लढायचं असेल तर आधी तुम्हाला स्वतःला निर्भय व्हावं लागेल, असं महात्मा गांधींनी सांगितलं। आम्ही मे मध्ये ही मोहीम सुरू केली। 8 महिने झाले। जवळपास 36-37 सभा मोठ्या यात झाल्या आणि यात आम्ही सामाजिक वगैरे कोणतंही आवरण घेतलेलं नाही। एक स्वच्छ राजकीय भूमिका की या देशातली हुकुमशाही हटवायची आणि त्यासाठी जे जे या हुकुमशाहीच्या विरोधात आहे त्या सगळ्यांना मदत करायची ही भूमिका घेऊन आम्ही करतो। 10 वर्षापूर्वी जर कोणी मला सांगितलं असतं की मी राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर जाणार आहे तर कदाचित मी हसलो असतो, पण मोदी है तो मुमकिन है। मोदींनी सगळ्यांना एक केलं आणि सगळे पुरोगामी विचार करणारी लोक, विचारी माणसं ही एकत्र यायला लागली आणि त्यातून ही चळवळ उभी राहिली। आम्ही कोणत्याही पक्षाला कुठलाही त्रास देत नाही, कोणत्याही पक्षाला निधी मागत नाही। लोकनिधी तिथे गोळा होतो, ज्या ज्या ठिकाणी सभा असेल लोक आपापले गोळा करतात। 1000च्या वर देणगी आम्ही घेत नाही, नाही तर उद्या हे आम्हालाच ईडी लावून टाकायचं। आणि आमच्या सभा चांगल्या चालल्यात, प्रतिसाद चांगला आहे। मला तोही फीडबॅक द्यायचा आहे, खास करून कार्यकर्त्या मंडळींना, की आपल्याकडे बरीच एक हातबलता दिसते सगळ्यांच्याच मध्ये आपल्या जे जे विचार करतात ह्या देशाचा, पण तशी हातबलता येण्याचं काही एक कारण नाही। स्थिती खरंच खूप चांगली आहे, हे मी तुम्हाला खूप ठिकाणी महाराष्ट्रात फिरल्यावर सांगतो। एका आत्मविश्वासानं जर सगळे पुढे गेले तर मला वाटत नाही की ते अशक्य आहे। खरं म्हणजे आम्ही वेगवेगळ्या चळवळीतली मंडळी होता, आमचा याच्याशी काही संबंध नव्हता, राजकारणाशी पण संबंध नव्हता, पण देशात जी हुकुमशाही सुरू झाली त्या हुकुमशाहीच्या विरुद्ध राजकीय व्यवस्था आपापल्या परीने लढतेच, पण त्या राजकीय व्यवस्थेला हे ईडी लावतात, CBI लावतात आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की लोकांनी बोलण्याची गरज आहे। आणि मध्यवर्ती भूमिका या चळवळीची ही आहे की 2024ची निवडणूक ही मोदी शहा विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अशी होता कामा नये। ते मोदी शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक अशी झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। लोकांचा सहभाग आणि लोकांनी केली तर होणारी क्रांती असं तिचं स्वरूप आहे आणि मला आनंद वाटतो की खूप चांगला प्रतिसाद हा मिळत आहे। या देशाच्या राजकारणात कधी नव्हता एवढा खालच्या पातळीचा विचार गेले काही दिवस होता। राहुल गांधींची खासदारकी काढली, काही कारण नव्हतं। जुना कोणीतरी पिटिशनर उकरून काढला, मग बरोबर 2 वर्षाची शिक्षा आणि त्याच्यानंतर बरोबर खासदारकीचं निलंबन। या देशाच्या कोणत्याही पंतप्रधानांनी, इथे सगळी ज्येष्ठ मंडळी बसली, स्वतः पवार साहेब बसलेले आहेत, या देशाच्या कोणत्याही पंतप्रधानांनी मनोमन कधीही इच्छा पण केली नाही की या देशाला विरोधी पक्ष नेताच नसावा, ही इच्छा केलेली नव्हती, पण ती मोदी शहांनी केली आणि राहुल गांधींची खासदारकी गेली। एकावर एक चमत्कार घडतायत। मोदीजींनी पहिल्यांदा सुरुवात केली होती, संसदेच्या पायरीवर डोकं ठेवलं होतं, नंतर ते संसदेत दिसणं कमी झालं हळूहळू। ज्याच्या पाया, म्हणजे ती परिवाराची खास पद्धत आहे, गांधीजींना पण गोडसे आधी पाया पडला होता, ज्याला मारायचं त्याच्या आधी पाया पडतात, पद्धत आहे। आणि मग हळूहळू संसदेत गोष्टी सुरू झाल्या। पंतप्रधान कोणालाही उत्तर देऊ
देणं लागत नाहीत. पंतप्रधान सगळीकडे दिसतात, रेल्वे स्टेशनवर दिसतात, पेट्रोल पंपावर दिसतात, विमानतळावर दिसतात, सगळीकडे दिसतात. एका ठिकाणी दिसत नाहीत, ते म्हणजे पत्रकार परिषदेत. पंतप्रधान पत्रकार परिषदच घेत नाहीत. असाही एक लौकिक पंतप्रधानांचा झाला की स्वतंत्र भारतातले एकही पत्रकार परिषद न घेणारे पहिले पंतप्रधान असाही मान मोदीजींना मिळालेला आहे. एक अत्यंत उद्धट अशी घोषणा केली, काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा. ही अतिशय उद्धट घोषणा आहे. लोकशाहीमध्ये सर्व पक्ष राहतील आणि लोक त्यांना स्वतःच्या मतानुसार निवडून देतील. अमुक पक्ष मुक्त लोकशाही वगैरे हा उद्धटपणा झाला, तो त्यांनी केला. पंडित नेहरूंपासून राजीव गांधींपर्यंत सगळ्यांकडे मोठं बहुमत होतं. राजीव गांधींच्या मागे 415 खासदारांचं बहुमत होतं. तेव्हा कदाचित राजीव गांधी सुद्धा भाजप मुक्त भारत, जनसंघ मुक्त भारत म्हणू शकले असते, पण ते म्हणलेले नाही. हा त्या राजकीय संस्कृतीमधला फरक आहे की एक असा पक्ष सत्तेवर आहे ज्याला लोकशाहीच मान्य नाही, हा खरा मुद्दा आहे. आणि हळूहळू आता आपण एकपक्षीय लोकशाहीकडे चाललो की काय, पुतीनसारखी परिस्थिती निर्माण होती की काय, इथपर्यंत आपण आलो. मी अनेक मुद्दे मांडणार आहे. 45 मिनिटं मला दिलेली आहेत, तेवढं मी बोलेन. 45 मिनिटांचं नाव घेतलं की मला नानांची, खासदार मधु दंडवते यांची आठवण येते. एकदा त्यांनी सांगितलं की ते विरोधी पक्षात होते आणि बजेटवर बोलायला फक्त 20 मिनिटं त्यांना दिली होती. आणि ते म्हणाले, मी प्राध्यापक असल्यामुळे मी काही 45 मिनिटाच्या पेक्षा कमी बोलू शकत नाही. तर 20 मिनिटं झाल्यावर अध्यक्षांनी 1-2 मिनिटं ज्येष्ठ सभासद म्हणून थोडा ग्रेस दिला. नंतर जसाच त्यांचा हात बेलकडे गेला तर ते म्हणाले, मी असं म्हणालो, फायनली व्हॉट आय वुड लाईक टू से. अध्यक्षांनी हात मागे घेतला, पुन्हा बोललो 10-15 मिनिटं, पुन्हा बेलकडे हात गेलं की म्हणालो, इन समरी आय वुड लाईक टू से. पुन्हा अध्यक्षांनी हात मागे घेतला, मी 45 मिनिटं पूर्ण केली. तसे मी पण 45 मिनिटं पूर्ण करेन. या देशातला कारभार, सरकार असो किंवा अन्य संस्था, तो उघडपणे लोकशाहीच्या विरोधात जायला लागला. लोकांना हे दिसायला लागलं. यंत्रणा ताब्यात गेल्या. ईडीचा तर खेळ चालवला सगळीकडे. आम्ही मध्ये ईडीला नोटीस दिली होती, आम्हाला ईडीच्या कार्यालयासमोर जाऊन आम्हाला आंदोलन करायचं होतं. आणि त्या आंदोलनात आम्ही असं म्हणणार होतो की महाराष्ट्रातले 24 नेते आहेत की ज्यांना ईडीने ज्यांची चौकशी सुरू केली, नोटीस काढली, पण ते भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या मित्र पक्षात गेल्यानंतर ती चौकशी थांबली. आम्ही ईडीला म्हणणार होतो, ईडी आप भी निर्भय बनो, सबके ऊपर कारवाई करो, असं आम्ही म्हणणार होतो. पण ते म्हणायच्या आधीच पोलिसांनी परवानगी नाकारली. तात्काळ 10 मिनिटात रिस्पॉन्स पोलिसांचा की तुमची परवानगी नाकारण्यात येत आहे. आम्ही ईडी विरुद्ध एक मोठं आंदोलन करू, त्याला कदाचित थोडा वेळ आहे. पण ईडीने हे लक्षात ठेवलं पाहिजे की इथल्या भारतीय माणसाच्या करातून ईडीचा पगार होतो, तो कोणाच्या खाजगी इस्टेटून होत नाही, हे ईडीने लक्षात ठेवलं पाहिजे. अनिल देशमुख साहेबांची केस मी खूप केस स्टडी म्हणून पाहिलेली आहे, राऊत साहेबांची पण पाहिली. तुम्ही आरोप करता 100 कोटीचा, फायनली कोर्टात म्हणता 1.71 CR, त्याच्यासाठी तुम्ही जेलमध्ये ठेवता आणि त्या 1,71,00,000 सुद्धा एकही पुरावा तुम्ही देऊ शकत नाही. ही म्हणजे न्यायव्यवस्थेची चेष्टा आहे, ही म्हणजे ईडी यंत्रणेची चेष्टा आहे. अनेकांना ते जावं लागलं त्यातून. अनेक जण त्याला घाबरून मार्ग बदलते झाले. पण ईडीचे ज्या प्रकारे वापर, CBIचा ज्या प्रकारे वापर केला जातो, त्या यंत्रणा आपल्या आहेत, त्या आपल्या भारतीय लोकांच्या यंत्रणा आहेत. त्या कोणत्याही पक्षाचा बटीक नाहीत. भारतीय जनता पक्षाची खाजगी प्रॉपर्टी नाही ईडी, हे आपल्याला एकदा त्यांना सांगायला पाहिजे. निवडणूक आयोगाची तीच गत. निवडणूक आयोगाने काय काय केलं, चिन्ह कोणाला कसे दिले, काय बोलायचं. दुर्दैवाने सुप्रीम कोर्ट, आम्ही इंटरव्हेन्शनची याचिका केली होती शिंदे विरुद्ध ठाकरे या केसमध्ये आम्ही केली होती. दुर्दैवाने सुप्रीम कोर्टने आम्हाला ऐकलंच नाही. आम्ही एक छोटा मुद्दा जो महत्त्वाचा मुद्दा होता, आम्ही हा मुद्दा मांडत होतो की समजा मी विधानसभेतलं बहुमत गमावलं, माझ्याकडे मुंबई महापालिकेतलं बहुमत आहे, माझ्याकडे संभाजीनगर महापालिकेतलं बहुमत आहे, बाकी 10 सभागृह जिथं माझं बहुमत आहे, तर फक्त एका सभागृहात बहुमत गेल्यामुळे पक्ष माझ्या हातून जातो का, हा तो मुद्दा होता. दुर्दैवाने सुप्रीम कोर्टने तो ऐकला नाही. निवडणूक आयोग कोणाच्या इशाऱ्यावर चालतो, काय करतो, हे सगळ्यांना सगळं माहिती आहे. पण हद्द तेव्हा झाली जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रंजन गोगोई, मुख्य न्यायमूर्ती,
ते राम मंदिराचा निकाल देतात आणि ते भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेतले खासदार होतात, तेव्हा ती हद्द झाली की सुप्रीम कोर्टाकडून सुद्धा लोकांनी आशा ठेवायची की नाही, असा प्रश्न त्यावेळी आपल्यासमोर निर्माण झाला. धार्मिक राजकारणाने जोर पकडला. मी आता माझ्यावर सिन्नरमध्ये हल्ला झाला होता. हल्ला कोणी केला? काही संघटनांच्या हल्ल्यांची सवय असते आपल्याला, पण हा हल्ला भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी माझा माईक काढून घेतला माझ्यासमोर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काय कार्यवाह तो त्या हल्ल्यात सामील होता. म्हणजे आतापर्यंत वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे गुरुजी वगैरे वापरत होते, आता थेट स्वतःच ते करायला लागले. काय म्हणालो मी एवढंच म्हणालो की मी सुद्धा हिंदू आहे, मी सुद्धा रामाचा जन्म करतो. माझ्या पद्धतीप्रमाणे गावातले आम्ही रामाच्या मंदिरात जातो, रामाचा पाळणा असतो, रामाची आरती असते आणि सुंठ वडा खाऊन आम्ही घरी परततो. मला हिंदू म्हणून डीजेची गरज वाटत नाही. हे वाक्य मी बोलल्याबरोबर लोक चौथावले. ते हिंदुत्ववादी होते का डीजेवादी होते मला अजून कळायचं आहे, पण ते अंगावर आले. त्याचं कारण धार्मिक राजकारण हा त्यांचा बेस आहे, तो मूळ मुद्दा आहे त्यांचा. त्याच्याशिवाय ते बघता बघता आपला सांस्कृतिक सगळा कोशच बदलून टाकण्याचा प्रयत्न होता. मी मराठवाड्यातला आहे, आमच्याकडे गावात मंडळी एकमेकांना भेटले लोक की राम राम म्हणतात. जय श्रीराम कुठून आलं मला कळलं नाही. रामराम आणि जय श्रीराम मध्ये मोठा फरक आहे. रामराम हा मूळ हिंदू आहे आणि जय श्रीराम हा संघी हिंदू आहे. ती एक राजकीय घोषणा आहे, ती माझी घोषणा नाही. अनेक नॅरेटिव्ह झाले, वारकऱ्यांच्या मध्ये धारकरी घुसले. माझ्या एक लक्षात आलंय, यांना सगळ्यात भीती ज्ञानोबा तुकोबांची वाटते. भागवत संप्रदायाची, वारकरी संप्रदायाची सगळ्यात भीती यांना वाटते, कारण तो सहिष्णुता शिकवतो, तो समता शिकवतो, म्हणून त्यांना ती भीती वाटते. आणि म्हणून महाराष्ट्रात एवढे मोठे पडलेत कीर्तनकार, केवढे प्रचंड संख्या आहे महाराष्ट्रामध्ये. अत्यंत विद्वान लोक आहेत, अत्यंत विद्वान लोक, उत्तम कीर्तन करतात. त्यांना न बोलवता उत्तर प्रदेशचा बागेश्वर बाबाला वगैरे बोलवलं जातं. सांस्कृतिक बदल आपल्यात काय घडवायचे त्यांना हे लक्षात घ्या. जोपर्यंत हिंदी मधल्या गोष्टी देशभर जात नाहीत, ते तामिळमध्ये नाडूमध्ये हिंदी नाही, केरळमध्ये नाही, आंध्रमध्ये नाही, तेलंगणामध्ये नाही, ती जाईल तर महाराष्ट्र मार्गे जाईल. तर उत्तर प्रदेशीकरण सुरू आहे महाराष्ट्राचं. फुले शाहू आंबेडकरांचा, सावित्रीबाईंचा महाराष्ट्र, त्याचं उत्तर प्रदेशीकरण सुरू आहे. याचा अर्थ उत्तर प्रदेशच्या लोकांवर माझा काही रोष नाही, पण जी राजकीय संस्कृती योग्यनी तिथं रुजवली तीच संस्कृती यांना महाराष्ट्रात आणायची आहे. आणि म्हणून कालपर्यंत मी जे घरात भीमरूपी म्हणत होतो, त्या भीमरूपीची जागा आता हनुमान चालिसानी घेतलेली आहे. मराठी भीमरूपीची जागा आता हिंदी हनुमान चालिसांनी घेतलेली आहे. आणि उत्तरेची सगळी संस्कृती ही महाराष्ट्रात कशी येईल हा त्यांचा प्रयत्न. वेगवेगळे नॅरेटिव्ह तयार करायचे, त्याच्यात हातखंडा आहे. गुजरात मॉडेल तेच ऐकून आपण 14ला अनेकांना ते भुरळ पडली त्याची. ज्यांना 2012च्या दंगली माहिती होत्या त्यांना हे माहिती होते, पण 2014ला नॅरेटिव्ह आलं गुजरात मॉडेल, अच्छे दिन वगैरे. मी फक्त आता राजकीय कार्यकर्ते सगळे इथे आहेत म्हणून सांगतो, कधीतरी आपल्याला कुठेतरी बोलायला बघा, उपयोगात येईल माहिती. गुजरात मॉडेलचं सच असं आहे, खरं असं आहे गुजरात मॉडेलचं, की गुजरातमध्ये 38% लोक सकस अन्नापासून वंचित आहेत. म्हणजे माल न्यूट्रिशनचा मुद्दा आहे गुजरातमध्ये मोठा. हा नीती आयोगाने सांगितला आणि ही इंडियन एक्सप्रेसनी 17/8/23ला छापलेली बातमी आहे. मी घरचं काय सांगत नाही माणसं. महागाई देशाचा दर 7.41, गुजरातचा 7.95. गुजरातमध्ये इतर देशापेक्षा जास्त महागाई आहे. हे पुन्हा इंडियन एक्सप्रेसचंच वृत्त आहे. शिक्षणामध्ये शाळा चांगला चालवत होता म्हणून मनीष सिसोदियाला ईडीने हात घेतलं. शिक्षणामध्ये मोदीजींचा गुजरात 5व्या क्रमांकावर आहे. खरं पहिल्या क्रमांकावर असायला पाहिजे. जर गुजरात मॉडेल तुमचं एवढं सशक्त आहे तर शिक्षणात तुम्ही नंबर 1 असायला पाहिजे, पण ते 5व्या क्रमांकावर. त्याहीपेक्षा वाईट अवस्था आरोग्याची आहे. गुजरात आरोग्यामध्ये 12वा आहे देशामध्ये. केरळ, महाराष्ट्र हे सगळे गुजरातच्या पुढे आहेत. आणि आरोग्यामध्ये गुजरात मोदीजींचा 12वा आहे. इंडिया टुडेने 16 डिसेंबर 2022च्या अंकात हे छापलं. 37.4% घरांमध्ये गुजरातच्या अन्न शिजवण्यासाठी स्वच्छ इंधन नाही. उज्ज्वला गॅस योजना फार आपण खूप ऐकली, त्याचं काय प्रचंड मेहनत घेतली वगैरे वगैरे. त्याच्या पुढची धक्कादायक गोष्ट ही मी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी बोलतोय, याचं मला वाईट वाटतं. गुजरातमध्ये 22% मुली दरवर्षी शाळा सोडतात.
मुलींचा शाळा सोडण्याचा दर गुजरातचा 22% आहे दरवर्षी, आणि गुजरातमध्ये दारिद्र्यरेषेखाली 21.4% लोक दारिद्र्यरेषेच्या खाली आहेत. आता याला जर मॉडेल म्हणायचं असेल तर आपण म्हणू शकतो. तेच मॉडेल भारतात राबवण्याचा कदाचित प्रयत्न चालला असेल, पण हे गुजरात मॉडेलचं सच आहे. हे खरं गुजरात मॉडेलचं सत्य स्वरूप हे आहे. मला असं वाटतं की विरोधी पक्षांनी गुजरात मॉडेलचे अक्षरशः धज्जे उडवले पाहिजे आणि हे लोकांमध्ये नेलं पाहिजे की हा पहिल्यापासूनच कसा खोटा प्रचार होता हे लोकांमध्ये नेलं पाहिजे. महागाईचं काही बोलायचं काही कारण नाही राहिलं. पेट्रोल मनमोहन सिंगांनी सोडलं तेव्हा 66 रुपये होतं, आज 107 रुपये. फक्त बाजारभाव सांगतो, आम्ही दर सभांमध्ये सांगतो, इथेही सांगतो. डिझेल 52 रुपयाचं 95 रुपयावर आहे, गॅस 410चा 837 वर आहे. भारतावरचं कर्ज डॉक्टर मनमोहन सिंगांनी ज्या दिवशी सोडला भारताचा म्हणजे पंतप्रधान पदाचा चार्ज, त्या दिवशी भारतावरचं कर्ज होतं $461 बिलियन. ते आज $1669 बिलियन. 4 पट कर्जामध्ये भारताच्या वाढ आहे. तुमच्या माझ्या डोक्यावर कर्ज 4 पटींनी वाढलेलं आहे. 14,000 कोटी रुपयांची कर्जमाफी झालेली आहे. शेतकऱ्याला नाही झाली ती, भूविकास बँकेची नाही आहे ती, सोसायटीची नाही आहे ती. 14,000 कोटी बड्या उद्योगांनी लाटले. धक्कादायक गोष्ट अशी की पार्लमेंटमध्ये 14,000 कोटीचा आकडा भागवत कराड यांनी दिला आणि RBIनी एका माहिती अधिकारात सांगितलं की 25 लाख कोटीचं कर्ज माफ केलं. याचा अर्थ एक तर पार्लमेंटमध्ये तुम्ही खोटं बोलताय, नाही तर RBI खोटं बोलते, त्यातला अर्थ आहे. 25 लाख कोटी का 14 लाख कोटी ते सरकारने ठरवावं आणि लोकांना खरं काय ते सांगावं. भूक निर्देशांक हंगर इंडेक्स 125 देशात भारत 111व्या स्थानावर गेलेला आहे. या देशातली भूकमारीची स्थिती ही आहे की भारत आता 111व्या स्थानावर 125 मध्ये. हे होत असताना कोरोनामध्ये सगळ्यांची संपत्ती कमी झाली, एका माणसाची वाढली. त्या माणसाचं नाव होतं अदानी. अदानीची संपत्ती मात्र भरभरून वाढली. भागवत कराड यांनी लोकसभेत असं सांगितलं की शेतकऱ्यांना कर्जमाफी केंद्राने कधीही कोणतीही दिलेली नाही. हे लोकसभेतलं उत्तर आहे. कदाचित कोले साहेब माहिती असेल, सुप्रियाताई पण आहेत लोकसभेत. शेतकऱ्याला एकही रुपया कर्जमाफी केंद्राने दिली नाही हे भागवत कराडांनी ऑन रेकॉर्ड सांगितलं. आणि 14 लाख कोटी का 25 लाख कोटीची कर्जमाफी इकडे दिली. मला फीडबॅक एक अजून द्यायचा आहे. आम्ही सभांमधून जेव्हा गेलो, खास करून मराठवाडा आणि विदर्भामध्ये शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. कदाचित हे मुद्दे तिकडे नसतील, राम मंदिर आणि अमुक हे नसतील, पण तिकडे शेतीमालाचे पडत जाणारे भाव हा मुद्दा आहे. बीडच्या सभेच्या आधी एक शेतकरी आम्हाला भेटले आणि ते म्हणाले की एका दिवसात कापसाचा भाव 9,000 वरून 6,000 वर आणला. माझी गाडी उभी होती, दुसऱ्या दिवशी तोलाई झाल्यानंतर माझं 10 क्विंटलमध्ये 30,000चं नुकसान केलं आणि 2,000 माझ्या खात्यात टाकतात. या देशात मोदी शहांचा पराभव शहरी वर्ग करणार नाही, सुशिक्षित वर्ग त्याहून करणार, कारण तो एका वेगळ्याच भ्रमात काहीतरी गेला. पण या देशातला शेतकरी मात्र मोदी शहांचा पराभव करील अशी मला आशा आहे. त्याचं कारण सगळ्यात जास्त फटका तिकडे बसलाय. मागच्या सरत्या वर्षामध्ये डिसेंबर म्हणजे 2023च्या वर्षात एकट्या बीड जिल्ह्यात 257 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. नागपूरचं अधिवेशन चालू होतं त्या काळात एका आठवड्यात यवतमाळ शेजारी, नागपूरच्या शेजारी यवतमाळ 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. पण या प्रश्नांना कोणी भिडत नाही, कोणी बोलत नाही. त्याचं कारण ते जर ते बोलायला लागले तर त्यांची सत्ताच जाईल अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मग राम मंदिर, धर्म, अमुक तमुक, हनुमान चालिसा वगैरे गोष्टी चालत राहतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावर मोदीजींना गेल्या 10 वर्षात एकदाही बोलावंसं वाटलं नाही. लोकसभेत स्टेटमेंट वगैरे गोष्ट वेगळी आहे. अर्थकारणाची अशी वाटला लागण्याचा मुद्दा भ्रष्टाचाराचा, तो फार महत्वाचा मुद्दा आहे. नोटाबंदीमध्ये 99% नोटा परत आल्या. आपल्याला सगळ्यांना आठवत आहे, मित्रों आज रात 12 के बाद कागज के टुकड़े हो जाएंगे वगैरे. सगळी करन्सी परत आली. मुळात यांना करन्सी म्हणजे चलन आणि ब्लॅकचा म्हणीन इकॉनॉमी याचीच यांना माहिती नाही, हा मुद्दा आहे. पानगडियासारखे सुद्धा सोडून गेले, सगळे अर्थशास्त्र एकानंतर एक सोडून गेले, कारण यांना ते मुद्देच कळत नाहीत मुळात. हा खरा प्रश्न. PM केअर फंड पहिलं आपल्याला माहिती होतं, पंतप्रधान सहायता निधी, त्याचा झाला PM केअर फंड. 2,913 कोटीच्या देणग्या या फंडाला
सरकारी कंपन्यांनी दिल्यात. या फंडाची कोणाला काही माहिती नाही. हा RTI मध्ये नाही आहे. हा मोठा घोटाळा आहे मोदी काळातला की PM केअर फंड RTI मध्ये नाही आणि जवळपास 3000 कोटीच्या देणग्या सरकारी कंपन्यांनी दिल्यात. त्याचा कुठला ते हिशेब कधी देणार आहेत मला माहिती नाही. इलेक्टोरल बॉन्ड्स फार मोठा घोटाळा आहे. सगळ्या राजकीय पक्षांनी या विषयावर एक व्हायला पाहिजे. इलेक्टोरल बॉन्ड्सच्या विषयावर इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये भारतीय जनता पक्षाला 5270 कोटी रुपये आतापर्यंत मिळालेले. कॉर्पोरेटनी काय केलं ते विचारायचं नाही, त्याचा हिशेब कोणाला नाही आणि तुम्ही देणग्या घेत राहायच्या. आणि इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये ही धक्कादायक आकडेवारी आहे. भाजपा हा एक पक्ष आहे, त्याला 57% निधी मिळाला आणि उरलेले जे शेकडो पक्ष आहेत त्या सगळ्यांना मिळून 43% निधी मिळाला. याचा अर्थ कोण कोणासाठी काम करतं हे यातून स्पष्ट व्हावं. या सगळ्याला उत्तर धार्मिक राजकारण. पंतप्रधान बंगालमध्ये म्हणाले की बजरंग बलीचं नाव घ्या आणि मग मत द्या. याच कारणासाठी बाळासाहेब ठाकरे यांची नुसती राजकीय नव्हे 6 वर्ष मतदानाला सुद्धा त्यांना बंदी आपल्या रमेश प्रभूंच्या केसमध्ये आली होती. पण निवडणूक आयोग गप्प राहिला, कारण निवडणूक आयोगाला फक्त काही लोकांचा दोष दिसतो, बाकीच्या लोकांचा दोष दिसत नाही. हा निवडणूक आयोगाचा एक प्रॉब्लेम आहे स्वतःचा. अनेक हल्ले झाले, अनेक नॅरेटिव्ह तयार झाले. मी म्हणालो तसं व्यक्तिवादाचा कहर झाला. एकच व्यक्ती सगळीकडे दिसते. आपल्या बसस्टँडपासून ते विमानतळापर्यंत सगळीकडे एकच व्यक्ती तुम्हाला दिसते. किळसवाना व्यक्तिवाद आहे हा, की फक्त मी एकटा सगळीकडे बाकी कोणी नाही. हा किळसवाना व्यक्तिवाद आहे. या देशाने लाल बहादूर शास्त्रींसारखे पंतप्रधान पाहिले, ज्यांनी स्वतःची छबी कुठंच येऊ दिली नाही. आणि तो देश असे पण पंतप्रधान पाहतो ज्यांना स्वतःच्या छबीशिवाय काहीच पुढे दिसत नाही. व्यक्तिवादाचा इतका कळस झाला की कोणीतरी सार्कॅस्टिकली बातमी दिली होती की म्हणे आज इतिहास घडला. जेव्हा आपलं ते यान उडालं तर इस्रोच्या संचालकांना पंतप्रधानांनी 23 सेकंद बोलायची परवानगी दिली. हा इतिहास घडला. आणि त्यानंतर लगेच पंतप्रधान आले. 23 सेकंदांनी 32 शब्द इस्रोचे वैज्ञानिक बोलले. नंतर पंतप्रधानांनी त्याचा ताबा घेतला. जाहिरातींवर खर्च या सरकारचा रेकॉर्ड ब्रेक आहे. सगळं मोदींनी सगळे विक्रम तोडलेत आतापर्यंत. जाहिरातीवर खर्च झालेला आहे 6491 कोटी. मोदीजींची छबी भारतभर पसरवण्यासाठी. परवा त्या रेल्वेच्या मध्ये काय सेल्फी बूथ काढले. सेल्फी बूथ तुम्हाला घ्यायचेत ना तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या पॉईंटच्या शेजारी सुद्धा घ्या, की मरताना त्यांनी मोदीजींची सेल्फी काढून त्यांना पाठवा. 48 कोटीचा खर्च रेल्वेवर बूथ मध्ये त्या मोदीजींचे सेल्फी पोल. बरं, तसा कारभार सगळा विकाविकीचाच. पैसाच पुरत नाही. एखादा कुटुंब प्रमुख असून त्याला पैसाच पुरत नाही तसं यांचं झालं. टॅक्स गोळा करतात, GST एवढा गोळा होतो, इन्कम टॅक्स गोळा होतो. त्यांनी समाधान होत नाही. नेहरूंच्या कंपन्या पण विकून दाखवल्या सगळ्या. जे काय ते विक्री कर डायरेक्ट. पैसा जातो कुठे हेच कळत नाही. काहीतरी पूल आणि हे दाखवणं ठीक आहे, पण पैसा किती गोळा होतो आणि तो कुठे जातो हे कळायला मार्ग नाही. अशा प्रकारचं एक सरकार आहे. या नॅरेटिव्हला आम्ही सतत सभांमधून आम्ही त्याला विरोध करतो आणि व्यक्तिवाद किती ओंगळवाना हेही आम्ही सांगतो. लोकांना ते कधी कळेल माहीत नाही. त्याच्या जोडीला गोष्ट म्हणजे अजून म्हणजे भंपक राष्ट्रवाद. अतिशय भंपक असा राष्ट्रवाद. त्या राष्ट्रवादाचा समाचार दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही, त्यांच्याच पक्षाचे जम्मू काश्मीरला राज्यपाल राहिलेले मलिक यांनी घेतला पुलवामामध्ये. आणि पुलवामामध्ये कधी कोणी शस्त्र पोलिसांना विमानं कशी दिली नाही हे त्यांनी सांगितलं. हे जर दुसऱ्या सरकारने केलं असतं तर यांचे चेले चपाटे सगळे फेसबुकवरचे ट्विटरवरचे त्या सरकारला त्यांनी देशद्रोही ठरवलं असतं. पण इथं आपलेच दात आणि आपले चोट पडले. एक भंकस राष्ट्रवाद तुमच्या माझ्या गळी उतरवला जातो. आणि तो कोणाकडून उतरवला जातो? राष्ट्रवाद त्या लोकांकडून उतरवला जातो ज्यांनी राष्ट्रपित्याची हत्या केली, राष्ट्रगीताला विरोध केला आणि राष्ट्रध्वजालाही विरोध केला. अशा लोकांकडून हा प्रॉब्लेम आहे. मध्ये आले होते घरी, घर घर तिरंगा हर घर तिरंगा. म्हणलं अरे तुमच्या नागपूरच्या कार्यालयाने तिरंगा लावलेला काही वर्ष झाले, माझ्याकडे तो जन्मापासून आहे, माझ्या लहानपणापासून आम्ही लावतो. तुम्हाला नवा आहे तो. संघाने कधीच तिरंगा फडकावला? सांगावं संघाने जाहीरपणे की आम्ही कधी तिरंगा फडकावला.
तोपर्यंत कोण म्हणत होतं की भगवा हाच भारताचा ध्वज आहे. गोळवलकरांनी काय लिहिलं, संघाने सांगावं लोकांना, मग लोकांना राष्ट्रवाद शिकवा. आमच्या पिढ्या गेल्या राष्ट्रवाद सांभाळता सांभाळता. आम्हाला तुमच्या राष्ट्रवादाची गरज नाही. तो उसना राष्ट्रवाद आम्ही काय त्याचं, राष्ट्रपित्याची हत्या करणारे राष्ट्रवाद शिकवतात. राष्ट्रगीताचा द्वेष, यांच्याकडे हे वंदे मातरम म्हणतात, ते पण आमचंच आहे. वंदे मातरम हे काँग्रेसच्या शिबिरांमध्ये गायलं जाणारं गाणं आहे. ते पण राष्ट्रीय गान आहे, राष्ट्रगीत नाही. भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रगीत जनगण मन आणि राष्ट्रगान वंदे मातरम. आम्हाला त्याचे अभिमान आहे. पण जनगण मन म्हणायचं नाही असं म्हणणारे आपल्याला राष्ट्रवाद शिकवतायत. आणि राष्ट्रध्वजाचं सुद्धा सगळीकडे सांगतात. खरं म्हणजे खोटं पसरवणे त्यांचा इतका कोणी हातच धरत नाही. खरं म्हणजे बाबासाहेबांना भगवा हाच राष्ट्रीय ध्वज करायचा होता. ही गोष्ट खोटी आहे. हे खरं आहे की हिंदू महासभेचं एक डेलिगेशन बाबासाहेबांना भेटलं होतं मंत्री असताना. त्यांनी एक ध्वज भेट दिला होता. बाबासाहेबांना तो घेऊन ठेवला शेजारी. मंत्री असतात ते घेऊन लोकांना काय अनादर दाखवत नाही, ठीक आहे बघतो असं म्हणून तो ठेवून दिला. बाबासाहेबांच्या मनात कधीही भगवा हा राष्ट्रध्वज नव्हता, पण आता ते केलं जात आहे. सांगलीत 15 ऑगस्टला मिरवणूक निघाली भगव्याची, भगवा तिरंगा न लावता भगवा, सांगलीत मिरवणूक निघाली. स्वातंत्र्य आंदोलनात हे कुठेही नव्हते. परवा काहीतरी व्हॉट्सअपवर कोणीतरी जोक पाठवत होतं की तो पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना तो पोरगा म्हणतो की साहेब संघाचं योगदान बघून घ्या स्वातंत्र्य आंदोलनात. तो म्हणतो म्हणजे काय, म्हणजे झिरो बघा असं तो म्हणतो. ते झिरो पण योगदान झिरो. पण हे आपल्याला शिकवणार. 42ला जेव्हा लढत होती काँग्रेस आणि सगळे देशवासीय, तेव्हा हे म्हणत होते की म्हणू नका पोलीस पकडतील असंही म्हणत होते. आता ते आपल्याला राष्ट्रवाद शिकवणार. या त्यांच्या राष्ट्रवादाचं अजून एक अंग आहे, ते फार महत्वाचं आहे. त्याच्यावर मी थोडं विस्ताराने बोलणार. ते अंग आहे इतिहासाच्या मोडतोडीचं. स्वातंत्र्य आंदोलनातला इतिहास मोडून तोडून ठेवायचा, कारण आम्ही त्यात नव्हतो म्हणून तो मोडायचा. आणि मग नेते पळवायचे. सरदार पटेलांना पळवायचं, सुभाषबाबूंना पळवायचं, हा उद्योग आहे. आमच्याकडे खेडेगावात आपल्या घराण्यात कोणी नाव घेण्यासारखा नसला तर ज्यांनी चांगले मार्क घेतले त्याला म्हणतात आमचं भावकीच आहे. तसं ते भावकीच म्हणायचं त्याला. यांच्याकडे कोणी नाही, कोणी ओळखत नाही. बाहेर इथे यांना किती नथुराम नथुराम करू दे, काय यात्रा काढू दे, आता नाशिकहून निघणारी यात्रा, त्याला आम्ही विरोध करू. यात्रा काढू दे नथुरामच्या, काही करू दे देशात, बाहेर गेल्यावर गांधींच्याच पुतळ्यापुढे झुकावं लागतं. दुसरा कोणता पुतळा नाही बाहेर. हेडगेवार गोळवलकरांचा सावरकरांचा पुतळा नाहीये बाहेर. बाहेर पुन्हा गांधींच्याच पुढे झुकावं लागतं. पण मोडतोड करायची, सांगायचं की कसं वाईट होतं. अनेक गोष्टी आहेत, फार काय नाही, थोड्या सांगतो, जास्त नाही. भांडणं रंगून सांगायची. सरदार नेहरू, सरदार आणि पंडित नेहरू कसं भांडण होतं. सरदार खरं म्हणजे पंतप्रधान झाले असते तर, असा एक निबंध असतो त्यांचा विषय. आपण जसं लिहायचो शाळेत सूर्य उगवला नाही तर वगैरे, तसा एक विषय असतो. सरदारांनी पत्र लिहून आधीच कळवलं होतं की माझी तब्येत अशी आहे की माझा आजारी आहे हे पण कदाचित कळणार नाही, मी गेलो असंच कळेल. आणि तो माणूस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नसतो जो तब्येतीने गेलेला असतो एवढ्या त्यावेळेस. पण सरदार आणि नेहरूंच्या मध्ये कसं भांडण होतं हे खरं. ही लढाई फार जोमाने घ्यायला पाहिजे होता. हे जे इतिहासाचं विकृतीकरण आहे, यांनी ते सगळ्यांना, ते सरदारांचा पुतळा उभा केला तिथे मोठा गुजरातला. यांना इतिहासच माहिती नसतो तर यांना काय सांगायचं. सरदारांच्या पुतळ्याच्या वेळेला मी एक कुठे लिहिलं होतं, मला आता आठवत नाही. सरदारांच्या पुतळ्याच्या वेळेला एक प्रसंग लिहिला होता. गांधीजींची हत्या झाली बिर्ला हाऊसमध्ये आणि काँग्रेसचे खूप लोक तिथे जमा झाले की गांधीजींचं स्मारक इथेच व्हायला पाहिजे, घनश्यामदास बिर्लांच्या बंगल्यात. तर त्याच्यावर सरदार पटेल आणि पंडित नेहरूंचा फार मोठा पत्रव्यवहार आहे. 15-20 पत्र आहेत एकमेकांना. तो सरदार पटेल सिलेक्ट करस्पॉन्डन्स म्हणून सगळ्या राजकीय पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी असं वाचावं, असे 2 व्हॉल्यूम आहेत त्याचे. सरदारांची थेट पत्र आहेत त्याच्यात. सरदार स्पष्ट कळतात सरदार कसे हिंदुत्ववादी नव्हते ते. तर त्याच्यावर चर्चा झाली आणि सरदार शेवटच्या पत्रात म्हणतात की आपण तिथे बापूंचं स्मारक करायला नको, कारण बापूंचं स्मारक दगड विटांचं पुतळ्यांचं असू शकत नाही. हे जे सरदार म्हणतात त्याच सरदारांचा सगळ्यात मोठा पुतळा उभा आहे. सरदारांना काय वाटलं असेल स्वर्गात देव जाणे. राष्ट्रपुरुष पळवायचे, त्यांचे विचार नाही घ्यायचे, त्यांच्या विचारापासून लांब. सरदार एकही दिवस सरदार हिंसावादी नव्हते. सरदार एकही दिवस हिंसावादी नव्हते. सरदार एकही दिवस हिंदुत्ववादी नव्हते. गांधीजी सरदारांना अहिंसेचा हिंसक प्रचारक असं म्हणायचे गांधीजी. आणि गांधीजींनी नोंदवून ठेवलंय
की ज्याला माझ्या मनातली गोष्ट न सांगता कळते आणि ज्याच्या मनातली गोष्ट मला न सांगता कळते असा एकच माणूस आहे, म्हणजे सरदार पटेल. गांधीजींनी नोंदवून ठेवलं आहे. पण त्याची तोडमोड करायची. सरदार आणि नेहरू कशी भांडणं. एक पुण्यामधलेच काकासाहेब गाडगिळांचं पुस्तक आहे, पथिक नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे. त्या आत्मचरित्रात काकासाहेबांनी किस्सा लिहिला, तो या सगळ्यांना उत्तर देणार आहे. काकासाहेबांनी असं लिहिलं की सरदारांनी मृत्यूच्या 8-10 दिवस आधी मला बोलवलं आणि सांगितलं की तू मला 2 वचनं देणार आहेस. काकासाहेबांना सरदार म्हणतात. पहिलं वचन म्हणजे मी ज्या दिवशी जाईन त्या दिवशी दिवसभर तू जवाहरच्या सोबत राहशील, कारण जवाहरला माझ्या जाण्याचा धक्का सहन होणार नाही. आणि दुसरं म्हणजे तू जवाहरची साथ आयुष्यभर सोडणार नाहीस. हे काय जवाहर गट आणि पटेल गट वेगळा होता याची लक्षणं आहेत का? पण ते काय करतात, ते मोदी अडवाणींच्या नात्यातून सगळी नाती पाहत राहतात. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यांना ही माणसं सगळी सोडून आलेली होती. ही माणसं करिअर सगळे बॅरिस्टर होते. गांधीजी बॅरिस्टर, नेहरू बॅरिस्टर, बाबासाहेबांच्या तर पदव्याच मोजता येत नाहीत इतक्या पदव्या. सरदार पटेल बॅरिस्टर, सगळे बॅरिस्टर, आणि सगळ्यांच्या डिग्र्या खऱ्या होत्या पदव्या सगळ्यांच्या. हे पण विशेष, खोटी कोणाची नव्हती, सगळ्यांच्या खऱ्या होत्या. त्यांना ही माणसंच कळत नाहीत, हा मुद्दा आहे. त्यांना ही माणसं अजिबात कळत नाही. ते कोणत्या तरी वेगळ्याच दृष्टीने त्यांच्याकडे पाहतात. काकासाहेब गाडगिळांचा चक्षुर्वय सत्यम समोरचा प्रसंग मी सांगितला. सरदार पंतप्रधान झाले असते असं एकाने लिहिलं. मी त्याच्यावर लिहिलं की सरदार पंतप्रधान झाले असतं तर एक गोष्ट खूप चांगली झाली असती. सरदारांनी RSSवर बंदी घातली होती, ती नेहरूंनी उठवायला लावली, ती वेळ आली नसती. सरदारांनी RSSवर बंदी घातली आणि नेहरू असं म्हणाले की आता हा देश स्वतंत्र आहे आणि मला कोणाचाही विचार मारावा असं वाटत नाही, म्हणून ती बंदी नेहरूंनी उठवली. यांना नेहरू कधी कळणार, त्यांना कळू शकत नाही. नेहरूंना एकदा विचारलं की तुमच्यात एक विदेशी नीतितज्ञ दडला आहे, एक नेता दडला आहे, सगळं आहे, तर तुम्ही स्वतःतला काय तुम्हाला आवडतं, स्वतःतला कोणता नेहरू तुम्हाला? तेव्हा नेहरू असं म्हणाले की मला माझ्यातला तो नेहरू आवडतो ज्यानं एवढं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं की माझ्या कार्यालयाच्या शेजारी विजय चौकात उभं राहून या देशातला साधातला साधा माणूस सुद्धा पंडित नेहरू हा मूर्ख माणूस आहे असं म्हणू शकला पाहिजे, एवढं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मी दिलं. हे आता यांना काय सांगायचं, यांनी प्रत्येकाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपलं. संजू भट कशासाठी जेलमध्ये तर त्यांची बायको काय बोलते, पण त्यांना ते कळणार नाही, पण आपल्याला त्यांना ते सांगायला पाहिजे. सरदार आणि गांधींच्या नात्याची पण यांनी तोडमोड केली. ते बाप लेकाचं नातं आहे खरं म्हणजे. सरदार 4 वर्ष सिनियर होते गांधींना, बॅरिस्टर होऊन ते लवकर आले होते आणि सरदारांची प्रॅक्टिस खूप चालायची, धोधो प्रॅक्टिस होती. सरदार अतिशय उंची राहायचे, बिलियर्ड्स खेळायचे, सगळे श्रीमंती शौक सरदारांचे होते. आणि आपल्याला माहिती आहे गांधीजींची ती ऐतिहासिक केस, सरदार गोधरामध्ये प्रॅक्टिस करायचे, आता ते नाव वेगळ्यासाठी प्रसिद्ध आहे. तर गांधीजींची पहिली केस आपल्याला माहिती आहे, तिथे गांधीजी काहीच बोलू शकले नाही, ततपप करायला लागले, घाम फुटला आणि जजच्या तिथून अपमानितून बाहेर निघाले. तेव्हा सरदार पटेलांनी शेरा मारला की अरे ये तो भगोडा बॅरिस्टर निघला. सरदारांनी लिहिलंय हा भगोडा बॅरिस्टर पुढच्या काही महिन्यात माझा कसा नेता झाला ते मलाही कळायचं नाही. गांधीजी सगळ्यांना आधी आम आदमी करत होते. आम आदमी पार्टी नाही, आम आदमी पार्टीशी माझा काही संबंध नाही, लोक का जोडतात मला माहिती, पण आम आदमी करायच्या आधी गांधी सगळ्यांना आम आदमी करायचे. आचार्य कृपलानी तिकडून आले बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतून नोकरी सोडून, आणि गांधीजींना म्हणले आता मी नोकरी सोडून पूर्ण वेळ तुमच्या कामात आलो, सांगा मी काय करू. गांधीजी म्हणाले कस्तुरबा आज चटणी कुटते, तिला जाऊन मदत करा. ते आधी सामान्य बनवायचे. गांधींची ती खासियत होती, कोणी येऊ त्याला ते आधी सामान्य माणसाच्या पातळीवर आणून मग पुढे जायचं, असं त्यांचं होतं. ही काय माणसं होती. माझं जर 1-2 मिनिटं अधिक झाले तर माफ करा. काय माणसं होती. थँक्यू, धन्यवाद. काय माणसं होती. सरदारांचं एक पत्र आहे, ते आपण जरूर वाचा सगळ्यांनी. इंग्रज काय करायचे की आपल्यात फूट पाडायची म्हणून जेलमध्ये गेल्यानंतर जातीवार कामं द्यायचे आपल्या सत्याग्रही लोकांना. म्हणजे जर तो दलित असेल तर त्याला म्हणायचं तू पायखाना साफ कर, तो ब्राह्मण असला त्याला म्हणायचं तू पोलिसला लिखापडीला मदत कर, असं मुद्दाम करायचे इंग्रज. गांधीजींनी सांगितलं आपल्याला हा क्रम बदलायचा आणि जो तथाकथित सगळ्यात उच्च जातीचा तो तथाकथित सगळ्यात हलकं काम करणार, असं गांधीजींनी सांगितलं. सरदार पटेलांचं पत्र आहे गांधीजींना. सरदार असं म्हणतात कि बापू आप हमेशा मेरे साथ जेल में आपके बामन को भेजते हो, म्हणजे महादेवभाई देसाई, आपके बामन को भेजते हो तो मुझे पैखाना साफ करने का अवसर नहीं मिलता, ही तक्रार आहे. देशातल्या सर्वोच्च पदावर असलेल्या माणसाची ही तक्रार आहे की मला पैखाना साफ करण्याची संधी मिळत नाही. आजची फोटोबाजी पाहिल्यानंतर
कोणत्याही नागरिकाला त्याचा त्रास होणं स्वाभाविक आहे की इथे एक एवढ्या दर्जाचं नेतृत्व आपण पाहिलं आणि आज आपण काय पाहतो हे कोणाला पाहतो हे कोणाला वाटतं. तीच गोष्ट पुन्हा नेहरू आणि सुभाषबाबूंची, तीच तशीच. सुभाषबाबूंचे मतभेद काय होते? काँग्रेस सुभाषबाबूंनी सोडली खरं आहे. सुभाषबाबू पहिल्यांदा त्रिपुरा अधिवेशनाचे अध्यक्ष झाले आणि त्याच्यानंतर सुभाषबाबूंनी स्वतःच्याच कार्यकारिणीवर टीका करायला सुरुवात केली. ते म्हणायला लागले आमची कार्यकारिणी भांडवलदार धार्जिनी आहे, कॅपिटलिस्ट आहे, अमुक तमुक. दुसऱ्या वेळेला ते निवडून आल्यावर गांधीजी एवढंच म्हणले की कार्यकारिणी तुम्ही तुमच्या मनाने निवडा, तुम्हाला कम्फर्ट पाहिजे काम करायला, तुम्ही तुमच्या निवडा. पण मूळ मतभेद काय होता? मूळ मतभेद असा होता की सुभाषबाबूंना असं वाटत होतं की हिटलर आणि मुसोलिनीची मदत घेऊन स्वातंत्र्य मिळवावं असं सुभाषबाबूंना वाटत होतं. आणि गांधी, पटेल आणि नेहरू असं म्हणत होते की जे स्वातंत्र्य हुकुमशहाच्या मदतीने येईल तिथे लोकशाही कधीही नांदणार नाही, हे गांधींनी म्हणाले. मुसोलिनीची बायको डबा घेऊन आली होती नेहरूंना द्यायला, मुसोलिनीने तिला जवाहरलाल नेहरूंनी तिला भेटणं पण टाळलं, कारण त्यांना तो संपर्क नको होता. हे असे मतभेद होते, पण तरी सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेतली घोषणा गांधीजी की जय होती. एक फार अजून एक छान पत्र मला आठवलं, नेहरूंनी लिहिलं सुभाषबाबूंना. नेहरूंनी लिहिलंय की तुम्ही सगळ्यात मोठे देशभक्त आहात या घडीचे, तुमच्या एवढा देशभक्त कोणी नाही, पण तुम्ही फार उतावळे आहात आणि आपला नेता सांगतो त्याला काही एक अर्थ आहे. गांधीजी सांगतात की आप अभी तयार नाही है, थोडं थांबा, हे गांधी त्याला काहीतरी अर्थ आहे. पंडित नेहरू लिहितात की सुभाषबाबू, लोक आपल्याला बघायला गर्दी करतात, आपलं भाषण ऐकतात, आपल्याला टाळ्याही वाजवतात, पण परत जाताना मात्र महात्मा गांधी की जय म्हणतात, हे तुम्ही लक्षात घ्या. शेवटी सर्वोच्च नेत्याचा एक जो आब असतो तो त्यातून दिसतो. तर सुभाषबाबू उतावळे होते आणि त्यांना स्वातंत्र्य हिटलर आणि मुसोलिनीची मदत घेऊन का होईना पाहिजे होतं, तिथे मतभेद होता. या मतभेदानंतर सुभाषबाबू, सगळ्यांना माहिती आहे, काँग्रेस सोडली, सुभाषबाबू परदेशात गेले आणि तिथं पत्रकारांनी विचारलं की ते तुमचं आणि गांधीजीचं भांडण याच्याविषयी काय सांगाल? तर सुभाषबाबू म्हणाले, आमच्या देशाच्या संस्कृतीमध्ये बाप लेकाचं भांडण तिसऱ्या ठिकाणी जाऊन सांगत नाही, असं सुभाष. पण रंगवायचं असं की सुभाषबाबू कम्युनिस्ट होते, सुभाषबाबू समाजवादी होते, काँग्रेसनंतर त्यांनी कम्युनिझमच घेतला. सुभाषबाबू कम्युनिस्ट होते. कदाचित तुम्हाला उद्याच्या इतिहासात हेही वाचायला मिळेल की संघाचे तिसरे सरसंघचालक वल्लभभाई पटेल आणि चौथे सुभाषबाबू, हेही तुम्हाला ऐकायला मिळेल. त्याची तयारी ठेवा, मी सगळी मानसिक तयारी ठेवलेली आहे. इतिहास कुठपर्यंत मोडतोड करतील त्या सगळ्याची तयारी आपण ठेवायला पाहिजे. स्वातंत्र्य आंदोलनातला संघ हा शून्याच्या आकड्यावर असल्यामुळे त्यांना ही पळवापळवी करावी लागते आणि म्हणून देशात नथुराम आणि बाहेर गेलं की गांधीजी हे सूत्र आहे. हे साधं आहे, याच्यात काही फार कॉम्प्लिकेटेड नाही. एक सांस्कृतिक राष्ट्रवाद आपल्यावर थोपवला जातो आणि तो थोपवण्यासाठी राष्ट्रवादाचा आसरा घेतला जातो. हा सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणजे सगळं एकसारखं पाहिजे, विविधता देशातली नाकारायची, आदिवासींमध्ये काही वेगळे ते नाकारायचं, सगळ्यांनी एकसारखे व्हा, सगळ्यांनी एकच स्तोत्र रोज म्हणा, सगळ्यांचा देव एकच, सगळ्यांचं स्तोत्र एकच, त्याच्याकडे ते जात आहे. आणि तो भारत कधीही नव्हता. भारत हा नेहमी विविध रंगी, विविध ढंगी, आणि म्हणून तो भारत आहे. इथे अनेक आले आणि ते मिसळून गेले, या संस्कृतींनी त्याला आपलंसं केलं. पण तो भारत त्यांना नको आहे. त्यांना सांस्कृतिक राष्ट्रवादाचा, आणि हिंदू राष्ट्र म्हणजे काय मला अजून कळलेलं नाही. हिंदू राष्ट्र म्हणजे घटना असणार की नाही, तर मनुस्मृती लागणार, मला अजून माहीत नाही. हिंदू राष्ट्र म्हणजे नेमकं काय होणार, स्त्रियांचं काय होणार, कोणाचं असणार? कारण जे जुनं सनातनी धर्मराज्य होती त्याच्यामध्ये तर फार लोकांचं हित पाहिलं नव्हतं. माझी आई, माझी बहीण, माझी बायको हे सगळे शूद्र होते त्या जमातीत. 50% स्त्रिया शूद्र होत्या, बाकीचा 47% समाज मागास होता, शूद्र होता. कोणाच्या वर्चस्वाचं राष्ट्र म्हणजे हिंदू राष्ट्र, हा मुद्दा आहे, तो आपण विचारला पाहिजे. आता थोडा मी प्रॅक्टिकल गोष्टींकडे काही येणार आहे. आता ही झाली फिलॉसॉफी, पण थोडंसं मला काही एक राजकीय पक्षाच्या ठिकाणी मी बोलतोय म्हणून मला ते सांगायचं. नॅरेटिव्ह सेट करतात, त्याला आपण उत्तर दिलं पाहिजे. नॅरेटिव्ह काय आहे? मोदींना पर्याय काय, जो सगळीकडे आहे. मोठे मोठे नेते म्हणतात मोदींना काही पर्याय नाही, असं मी खूपदा ऐकलं, अनेकांचं ऐकलं. योगायोगाने अजितदादांची माझी भेट झाली होती सॅटर्डे क्लबमध्ये, मी आणि असीम. तेही हेच म्हणले की मोदींना पर्याय काय.
तर मी म्हणालो वाईटाला पर्याय द्यायचा नसतो, त्याला आधी हाकलायचं असतं, मग नंतर पर्याय बघ. वाईटाला कुठे पर्याय देतो आपण? चोराला पर्याय देतो का? डाकूला पर्याय देतो? वाईटाला आपण पर्याय देत नाही. म्हणजे कुठल्याही वाईट गोष्टीला, मी त्यांना नाही म्हणत आहे, पण कुठल्याही वाईट गोष्टीला आपण पर्याय देत नाही, आपण त्याला बाहेर काढतो. एक. दुसरी गोष्ट, 140 कोटी लोकांचा हा अपमान नाही का की एक माणूस म्हणतो फक्त मीच पर्याय? हा भारतीय मतदारांचा अपमान नाही का? 543 खासदार निवडून देणारे लोक वेडे आहेत का की फक्त एकच माणूस हा तिथे तुम्हाला वाटतो? हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा त्याहून गंभीर आहे. तो मुद्दा असा आहे की ही संसदीय लोकशाही आहे, अध्यक्षीय लोकशाही नाही की तुम्हाला आत्ताच पंतप्रधान निवडायचं आहे. तुम्ही चांगले 543 प्रतिनिधी निवडून द्या आणि त्यातून ते त्यांचा नेता निवडतील. ही भारतीय संसदेची पद्धत आहे. ही काय अमेरिकन लोकशाही नाही की तिथे प्रेसिडेंट आधीच निवडायचं. असे नॅरेटिव्ह खूप तयार केले जातात. त्याला आपल्याला तिथले तिथे बोललं पाहिजे, त्या विषयावर सगळ्यांनी आपण बोललं पाहिजे. मला असं वाटतं की साधारण एक निराशेचा सूर आहे विरोधी पक्षांमध्ये, तो आहे. आणि जवळपास काही पक्षांनी तर निवडणूकच सोडून दिली अशी मला शंका आहे की आता 24. पण तशी वस्तुस्थिती नाही. ते आपण आकडेवारी थोडी डोळसपणे पाहिली की आपल्याला कळतं की जे काही नॅरेटिव्ह तयार करून जे काही सांगितलं जातं त्याच्यात काही तेवढा फार दम नाही. एक फक्त उदाहरण सांगतो. 5 राज्य होती, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, राजस्थान आणि मध्य प्रदेश, जिथून लोकसभेच्या 192 जागा येतात आणि भारतीय जनता पक्षाला त्यातल्या 181 मिळाल्या होत्या. 181 जागा त्यांना मिळाल्या होत्या. आता त्यातला महाराष्ट्र, त्यांची शिवसेनेवर युती नाही, महाराष्ट्र, बिहार इथेही काडीमोड झाला आणि कर्नाटक, या 3 राज्यात 116 जागा त्यातल्या अस्थिर झालेल्या आहेत. 181 मधल्या 116 जागा अस्थिर आहेत. आणि भारतीय जनता पक्षाकडे मेजर राज्य अशी 7 आहेत. त्याच्यात युपी, गुजरात जर सोडलं तर 5 राज्य ती जी हे होती, त्या 5 राज्यांमध्ये 3 राज्यांमधली स्थिती बदललेली आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी की जर आपण आकडेवारी काढली तर आज जी इंडिया म्हणून आज जी आघाडी झाली आणि एनडीएकडे 13 राज्यातली सत्ता आहे, इंडियाकडे पण 13 राज्यातली सत्ता आहे. ही बॅलन्स आहे, इक्वेशन बॅलन्स. त्यात पुन्हा गंमत अशी आहे की एनडीएकडे 13 राज्याची सत्ता आहे, त्यातले 7च राज्य मेजर आहेत, म्हणजे 10च्या पुढे खासदार त्याला मी मेजर समजतो, 10 डबल डिजिट. इंडिया आघाडीकडे मात्र अशा राज्यांची संख्या 9 आहे. हे महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट महत्वाची, जी कालच्या इलेक्शनमध्ये सगळ्यांनी निराशेचा सूर काढला की काय काँग्रेस हरली वगैरे. काँग्रेसने लक्षणीय मतं मिळवलेली आहेत, हे लक्षात घ्या. जर हाच वोटिंग पॅटर्न असाच लोकसभेला कायम राहिला तर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या 11 जागा यायला पाहिजे, राजस्थानमध्ये सुद्धा काँग्रेसच्या 7 ते 8 जागा यायला पाहिजे. म्हणजे स्थिती वाईट नाही आहे. आपल्याला भूलभुलैया, तो मीडिया दिवसभर तेच सांगतो की 5 पैकी 3 राज्यात भारतीय जनता पक्ष. मीडियाला ती सवयच लागली. आता मीडियाचं काय न बोललेलं बरं. मी 4-5 वर्ष तुम्हाला टीव्हीवर दिसलो नाही, कारण आता तिथे जाण्यातच काही अर्थ नाही. त्या चर्चा काय घेतात, कोण घेतात, त्यांचे अजेंडे काय असतात आणि कोण काय बोलतं, काही मिळत नाही. मीडियाच्या परसेप्शनवर जाऊ नका. ग्राउंड रियालिटी अशी आहे की या देशामध्ये 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी ही मतांमधून दिसलेली आहे. मध्य प्रदेशमध्ये दिसली, राजस्थानमध्ये दिसली, सगळीकडे दिसली. आता देशाचा एक शार्प असा डिव्हाइड, कधी नाही एवढा डिव्हाइड वोटरचा दिसतो आपल्याला, मतदाराचा कधी नाही एवढा मोठा डिव्हाइड आपल्याला दिसतो. उत्तर एकीकडे आणि दक्षिण एकीकडे झालेला आहे. याच्यामध्ये जर जागांचं बलाबल पाहिलं तर आज भारतीय जनता पक्षाचे 290 खासदार आहेत. काही खासदार वारले, 21 जागा रिक्त आहेत. 290 खासदार भारतीय जनता पक्षात आहेत आणि 205च्या आसपास इंडियाचे आहेत. आणि बाकी मग 48चा महाराष्ट्र यातून धरलेला नाही आहे. 202 जे इंडियाकडे, तो 48चा महाराष्ट्रात धरले. आता महाराष्ट्रात पक्षांची फोडाफोडी का चालली आहे? महाराष्ट्रातच सगळे पक्ष फोडणं का चालू आहे? त्याचं कारण सगळ्यात महत्त्वाच्या जागा 48 महाराष्ट्राच्या. कारण उत्तर ठरलेली आहे, कोणाला देणार, दक्षिण पण ठरलेली आहे, राहता राहिलो महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या 48 जागांवर या देशाचं गणित आहे सगळं, हे लक्षात घ्या. आपली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे सगळ्यांची. महाराष्ट्रामध्ये जे मोदी शहांना घालू इच्छितात सत्तेतून, त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या 48 जागांवरती आता शेवटी गणित येऊन ठेपणार आहे आणि महाराष्ट्र काय निर्णय देतो त्याकडे जाणार आहे. या देशामध्ये 3 प्रांत आहेत असे
जे निर्णायक आहेत देशामध्ये, ते सगळ्यात देशाचं नेतृत्व पकडणार आणि ते निर्णायक आहेत. त्यांनी केलं ते देश करतो. बंगाल, पंजाब आणि महाराष्ट्र. बंगाल आणि पंजाबमध्ये विरोधी पक्षाची सत्ता आहे. महाराष्ट्रात जर आली तर हे लाल बाल पाल पासून आहे, आजचं नाही मी सांगत, हे फार जुन्या काळापासून आहे. हे 3 प्रांत वेगळे आहेत. तर आपल्याला फक्त महाराष्ट्र सांभाळायचा एवढं जरी आपण सगळ्यांनी ठरवलं तरी ते होऊ शकतं. तुमच्यात तर जास्त ताकद आहे, तुम्ही राजकीय पक्ष आहात, तुमच्यात जास्त ताकद आहे. आमची ताकद नाही, आम्ही कमी ताकदीच्या आहोत. आम्ही आमच्या परीने लोकांची मतं बदलत जातो. यू आर इन टू द पॉलिटिक्स ऑफ वोट्स, वी आर इन टू द पॉलिटिक्स ऑफ ओपिनियन. आपण मताच्याच राजकारणात, मतं बदलण्याच्या म्हणजे ओपिनियन बदलण्याच्या राजकारणात, तर तुम्ही थेट मतांच्या म्हणजे वोटच्या राजकारणात. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ही सिव्हिल सोसायटी उभी राहिली की आता लोकांना बाहेर यावं लागेल. मला सांगायला आनंद वाटतो सगळ्यांना आपल्याला की महाराष्ट्रामध्ये रायगडपासून ते गडचिरोलीपर्यंत सगळे कार्यकर्ते यावेळी ॲक्टिव्ह आहेत. नाही तर आम्ही 5 वर्ष बडबड करायचो, मतदानाशिवाय आम्ही घरात बसायचो, आमचं मतदान करून येऊन. आता ती स्थिती नाही. सिव्हिल सोसायटी महाराष्ट्रात ॲक्टिवेट झाली. आम्ही वेगवेगळ्या संघटना जोडत आहोत, वेगवेगळ्या लोकांना जोडत आहोत, वेगवेगळ्या संघटनांना अपील करतो आहोत, लोकांपर्यंत पोहोचत आहोत. ते आम्ही लोकसभेलाही करू आणि विधानसभेलाही करू. लोकसभेचे सगळे 48 आणि विधानसभेचे सगळे 288 मतदारसंघ आम्ही जाऊन बोलणार. 2, 4, 5 हजार जे लोक येतील ते येतील, पण सगळ्या 288 मतदारसंघांमध्ये आम्ही बोलणार. आणि आम्ही भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांना पाडा एवढीच विनंती लोकांना करणार. आम्हाला यातून काहीही नको, राजकीय पक्षाचे पैसे नको आम्हाला. आम्ही आमच्या तिकिटाने जातो, लोकवर्गणीतून करतो. आम्हाला काही नको. आम्हाला पुढे सुद्धा पदं वगैरे काही नको. कदाचित मोदी शहा हरले तर मी तर निवृत्त पण होऊन जाईल कदाचित, ते मला माहिती. काही नको आम्हाला. आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की यांचा पराभव झाला पाहिजे. आणि तो आमचं व्यक्तिगत भांडण नाही. मोदी शहांचा माझा धुरा एका जागी नाही. माझा परभणीला त्यांचं वेगळीकडे आहे. आमचा धुरा एका जागी नाही. आम्हाला मोदी शहांबद्दल कोणताही आकस नाही, द्वेष नाही, काही नाही. व्यक्ती म्हणून आम्ही कोणाचा द्वेषच करत नाही. तो आम्हाला नाही. फक्त त्यांनी लोकशाही आणि संविधानाशी जो खेळ चालवला या देशाचा, तो थांबवण्यासाठी त्यांना सत्तेतून काढणं गरजेचं आहे. एवढंच इथं सांगायचं होतं. मला ही संधी दिली त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांना विनंती करतो की आपण विश्वंभर चौधरी सरांचा सन्मान आपल्या हस्ते करायचा आहे. आदरणीय बाळासाहेब पाटील सर. मोबाईल नंबर आपला विचार. 9822 009923 9822 009923. थँक्यू.